इतकी सगळी लोक बघून मलाच घाबरल्यासारखं व्हायला लागलं. गुड मॉर्निंग. माझा आवाज मोठा आहे. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, मी डॉक्टर प्रशांत पवार. आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तुमच्या शिक्षकांचा थोडा प्रातिनिधिक सत्कार करणार आहोत आणि मग तुम्ही बघायला जाणार आहात. चला, आपली बघाबघी झाली, आपण चालू करूया. गुड मॉर्निंग. मी प्रथमतः स्वागत करतो भैरवनाथ कॉलेज अंकोली, रोपळे ज्युनियर कॉलेज, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, लोटस कॉलेज आणि हनुमंत ज्युनियर कॉलेज मरवडे या 5 महाविद्यालयातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी डॉक्टर प्रशांत पवार, डीन अकॅडमिक, स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर आपलं सहर्ष स्वागत करतो. तुमच्या आणि बघण्याच्या मध्ये मी उभा आहे. त्याचं कारण आहे, बऱ्याचदा मी सांगत असतो, आपण कशाला एखाद्या गोष्टीचा आपल्याला उद्देश माहीत नसेल तर ते जत्रळ आल्यासारखं होतं आणि मग त्यातला सिरियसनेस निघून जातो. त्यामुळे या ठिकाणी जरी थंड हवा सोडलेली असते कचरे सरांनी, तर मी जाताना डोक्यात थोड्या गरम मुंग्या आणायचा प्रयत्न करण्यासाठी मी इथं उभा आहे. मी सगळाच पार्ट कट करायला लावला आहे ना, कारण माझं इंट्रोडक्शन मीच देईन, म्हणजे मी कोण बोलतोय काय. बऱ्याचदा सस्पेन्स असलेलं पण बरं असतं. मला वाटतं कुणाला माहीत नसेल मी कोण आहे. लोटसमधनं कोण आले त्यांना माहिती असेल, सिद्धूचे बाबा आहे. माझा मुलगा तिथं शिकतो त्यामुळे तेवढंच माहीत असेल, बाकी जास्त माहीत नसेल. त्यामुळे मी या भाषणाबरोबर थोडंसं माझं इंट्रोडक्शन देणार आहे, ज्यातनं तुम्हाला थोडंसं ते इन्स्पिरेशन होईल. मी डॉक्टर प्रशांत पवार. ॲक्च्युली माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण खर्डी म्हणून छोटंसं गाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, सीताराम महाराजाचं खर्डी, पंढरपूर सांगोलाच्या मध्ये आहे. तिथं झालं आणि सुरुवात म्हणजे आता बऱ्यापैकी प्राथमिक शाळा चांगल्या आहेत, युनिफॉर्म वगैरे असतंय, बहुतेक कॉलेजला पण युनिफॉर्म आहे दिसतंय. आणि आमची सुरुवात झाली ते म्हणजे बहुतेक खाकी पॅन्ट होती की नाही माहित नाही, खाकी पॅन्ट, हाफ पॅन्ट होती बहुतेक आणि पांढरा शर्ट. आणि सुरुवात मला वर्ग कुठं भरायचा आठवतंय तर मरेच्या देवळात आमचा वर्ग भरायचा. आणि आमचे आदर्श कोण तर लटकून लुडकून पडलेले आजूबाजूचे लोक त्या वर्गात झोपलेले. अशी सुरुवात झाली, पण शेवट तसा नाही झाला. शेवट फार छान झाला, म्हणजे माझा नाही, शिक्षणाचा माझं शेवटचं शिक्षण म्हणजे PhDचं शिक्षण हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जी देशातली 1 नंबरची NIRF रँकिंग मध्ये 1 नंबरची संस्था आहे बँगलोरला. देशात एकच आहे तशी संस्था. तिथं माझं PhD वयाच्या 26व्या वर्षी गोल्ड मेडल मिळालं मला तिथून. तिथं माझं PhD झालं. थोडंसं काय ती संस्था आहे म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तिची स्थापना 1907 साली झाली. आणि ती स्थापना अशी झाली की एकदा स्वामी विवेकानंद, सगळ्यांना माहिती असते, ते विमानानं जात होते आणि त्यांच्या शेजारी एक व्यक्ती बसला होता. त्यांनी विवेकानंदांना ओळखलं. त्यांनी सांगितलं, मी टाटा, तुम्हाला माहिती असेल जे टाटा ग्रुपचे बहुतेक जमशेदजी टाटा असते, तर ते टाटा ग्रुपचे चेअरमन होते. ते ट्रॅव्हल करत होते. आता सगळेच आपल्यासारखे पण लोक विमानात जातात, पण त्यावेळेला असे मोठी लोक जात होते. आणि मग टाटाने विचारलं की विवेकानंदांना की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. आणि मग त्यावेळेला विवेकानंदांनी टाटाला 2 पानाचं पत्र लिहिलं. आणि मग टाटाने त्यावेळची 1/3 प्रॉपर्टी, म्हणजे बघा टाटांची प्रॉपर्टी किती असेल, आणि त्यातनं 1/3 प्रॉपर्टी ती संस्था उभा करण्यासाठी दिली. कर्नाटकच्या वडियारच्या राजाने जवळजवळ 600 एकर त्यांची जमीन दिली. आणि अशा प्रकारे ती संस्था 1907 साली उभी राहिली. अजून तुम्हाला ती संस्था किती मोठी आहे हे कळायला थोडंसं जाणीव व्हायची असेल तर
त्या संस्थेचे हेडमास्टर म्हणजे काय डायरेक्टर म्हणा, तुमचे हेडमास्टर आहेत तसे त्या संस्थेचे 3 डायरेक्टर 3 हेडमास्टर हे नोबेल लॉरेट होते, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्यातले 2 होते ते फॉरेनर होते, म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशाच्या काळातले होते, आणि 1 होते म्हणजे भारतीय, तुम्हाला माहिती असते त्यांचं नाव CV रामन. ऐकलं ना? फिजिक्स मध्ये त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. तर अशा ठिकाणी मला, मी परत सांगतो कुठून सुरुवात केली, की मर्याच्या देवळातून, आणि मला अशा ठिकाणी जाता. आणि रिसेंटचं मोठं अचीवमेंट म्हणजे भारतरत्न तिथल्या एका केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाला मिळाला. तुम्हाला माहिती असेल सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळाला, माहिती आहे तुम्हाला? त्याच वेळेला दुसऱ्या एका व्यक्तीला मिळाला होता, त्यांचं नाव आहे प्रोफेसर CNR राव. त्यांना पण भारतरत्न मिळाला होता. त्याच्यापेक्षा ज्या डिपार्टमेंटला मी PhD केली एरोस्पेस मध्ये, त्या एरोस्पेस डिपार्टमेंट मधल्या आमच्या अजून एक स्टुडंट सध्या फेमस झाल्या होत्या. त्या आत्ताच जे चंद्रयान 2 मिशनच्या डायरेक्टर होत्या. तर अशा ठिकाणी मला मर्याच्या देवळातून सुरुवात करून जाता आली. हे माझं थोडंसं बॅकग्राऊंड. थोडस मी माझ्या उदाहरणातून तुम्हाला कसं कसं घडलो हे सांगतो, म्हणजे आपल्याला बाकी चर्चा करता येईल. म्हणजे मला मुद्दा आपल्याला सांगायचा होता की यातून की आपण कुठून आलोय, कुठं जन्माला यायचं हे बऱ्याचदा आपल्या हातात नसतंय, पण कुठं जायचंय याची मात्र जिद्द आपण स्वप्न बघून ठरवू शकतो. कुठं जायचंय हे एकदा डोक्यात भरलं, त्यासाठी तुमच्या पुढं चांगली उदाहरणं असली पाहिजेत. मी अभिनंदन करतो की तुमच्या सगळ्या शिक्षकांचं की या अशा छान कार्यक्रमाला घेऊन आला, आणि त्यामुळे मला तुमच्याशी गप्पा मारता येत आहे. तर कुठं जायचं, कोण व्हायचं, असे आदर्श थोडेसे उभं करणं पालकांचं काम असते, आणि पालकानंतर परत शिक्षकांचं काम असते, आणि त्यातनं मग आपल्याला एक जिद्द निर्माण होत असते. आणि अशा प्रकारे माझ्या मनात जिद्द निर्माण झाली आणि पुढं जाता आलं. मग थोडंसं मागं वळून मी ज्या वेळेला बघतो की बाबा कसं हे शक्य झालं, त्यावेळेला मी बरीच पुस्तकं वाचत असतो. तसं एका पुस्तकातलं मला एक 3D म्हणून गोष्ट मला कळली, ज्याच्यामध्ये की आपल्या डोक्यात आलेली कल्पना ही कल्पनाच न राहता त्याचं 3D स्वरूपात दिसायला आपल्याला 3D ची आवश्यकता असते. त्या कुठल्या D आहेत आपण थोडंसं समजून घेऊया. त्यातला पहिला D म्हणजे आपल्याला काय करायला लागतं, डिसाईड करायला लागतं. पहिला D कुठला आहे? D फॉर डिसाईड. मला वाटतं वह्या पेन सगळं दिलं या वेळेला. दिले का विद्या सर? काय कसं ते वापरलं तर छान होईल, म्हणजे आपल्याला थोडासा सिरियसनेस येईल, काही पॉइंट आयुष्यात ही खूप छान सवय असते आपल्या. झाले का सेटल सगळे? हॅलो 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 हॅलो, कुठं आलतो आपण? 3D. हा 3D झाले. तर 3D बद्दल सांगत होतो. त्यातला पहिला D म्हणजे डिसाईड करणं, ठरवणं. काय ठरवतो आपण? आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठं व्हायचं आहे, बनायचं आहे, हे आपण ठरवतो. राईट का नाही ठरवलं? किती जणांनी ठरवलं बघूया, हात वर करा. हळूहळू हात येतात. ह्याच्यावरती आपण पुन्हा बोलू का असं होतं ते. हात खाली घ्या. बाकीच्यांना नाही व्हायचं. परत एकदा विचार, किती जणांना हा मोठं व्हायचंय? कशासाठी हात वर केला? ज्यांनी केला म्हणून त्यांनी केला. ठीक आहे. तर आयुष्यात मला मोठं व्हायचं असं आपण जनरली ठरवतो, किंवा मग त्यातला छोटा सब पार्ट असतो. मला काहीतरी इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, जे काय व्हायचंय ते आपण ठरवतो. किंवा इतक्या लांबचं सोडा, मला 12वीला चांगले मार्क पाडायचे. PCM ला शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल असतात आपले. त्यातलं शॉर्ट टर्म गोल म्हणजे मला PCM ला, PCMB ला काय असेल तुमचा ग्रुप
त्याला चांगले मार्क पाडायचे हे तुम्ही ठरवलं का नाही ठरवलंय? मग पहिली गोष्ट डिसाईड करणं. मग त्या डिसाईड मध्ये काय करायचं, कसं करायचं हे पण ठरवतो आपण की बाबा इतका अभ्यास केला पाहिजे, हे ट्युशन लावलं पाहिजे, हे कॉलेज लावलं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, या स्टेप्स ठरवतो. मग नुसतं ठरवून बसून चालेल का? पहिला डी पूर्ण होईल का पहिल्या डी नंतर? नाही. त्या डिसाईड नंतर आपल्याला दुसरा डी वापरायला लागतो. त्याचं नाव आहे डेडिकेशन. त्याचं नाव काय आहे? डेडिकेशन. काय असतं डेडिकेशन? मी काहीच फिलॉसॉफिकल बोलणार नाही, उदाहरण पण देणार आहे. काय असतं डेडिकेशन म्हणजे? आणि हे डेडिकेशन फार सोपं आहे, म्हणजे जास्त दिवस करायला लागत नाही. किती दिवस करायचं आहे? 20 दिवस मोजून. आणि ते कधी करायचं आहे? लगेच आजच्या आज सुरू करायचं आहे डेडिकेशन. म्हणजे 20 दिवस हे केलं म्हणजे काय करायचं? थोडक्यात आता तुम्ही ठरवलं पीसीएम ला मला इतके मार्क पाडायचे. मग त्याच्यासाठी काय तुम्ही ठरवणार की रोज मी 6 तास किंवा 8 तास अभ्यास करणार. ज्या दिवशी कॉलेज आहे समजा त्या दिवशी 6 तास, ज्या दिवशी कॉलेज नसेल त्या दिवशी 10 ते 12 तास असा अभ्यास करणार. मग हे ठरवलंय. काही लोक बोलतायत माझी विनंती आहे नका इतक्या छान ह्याच्यासाठी आलोय आपण. याच्यात सगळ्यांचा खर्च आहे, तुमच्या स्वतःच्या इतक्या छान वेळेचा, तुमच्या महाविद्यालयातल्या शिक्षकांचा, आमचा. त्यामुळे मला वाटतं सिरियसली घेऊया आपण. तर काय सांगत होतो की समजा 6 तास ज्या दिवशी कॉलेज आहे, ज्या दिवशी कॉलेज नाही त्या दिवशी 12 तास असं आपण ठरवलंय. मग तुम्ही ठरवल्यानंतर तुम्ही म्हणला की आज ना उद्या नाही परवा, असं नाही चालणार. तुमचं डिसाईड नंतर डेडिकेशन हे आजपासून झालं पाहिजे. इथलं सगळं संपून तुम्ही समजा संध्याकाळी पोहोचायला 6 वाजले 7 वाजले तरी किमान 2 ते 3 तास अभ्यास केला पाहिजे आजपासून. तर तुमचं डेडिकेशन उद्यापासून चालू होणार आहे. मला आठवतंय मला बऱ्याच गोष्टी चांगल्या मिळाल्या ते तर आहेच, पण माझं थोडंसं वजन जास्त होतं. बहुतेक मागच्या वेळेला आलेल्या सरांना जाणवत असेल. जवळ 93 किलो वजन होतं. आता आज माझं 79 किलो वजन आहे. मी इतकं वजन कमी केलं. तर 2 सप्टेंबरला एबीपी माझावरती कट्टा, कुठला कट्टा असतो माझा कट्टा म्हणून कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये जगन्नाथ दीक्षित आले होते आणि त्यांनी जगन्नाथ दीक्षित बद्दल सांगितलं. मी ऐकलं आणि मी ठरवलं की उद्या सकाळपासून सुरू करायचं. आणि ठरवलं हे माझ्यावरतीच 3 डी वापरायचे. पहिला डी मी ठरवलं, दुसऱ्या दिवशी सकाळपासून जगन्नाथ दीक्षित सुरू करायचं. 3 सप्टेंबर 2018 पासून सुरू केलं. 20 दिवस फार हालाकीची गेली, कारण मला समोर आलं की खाऊ वाटायचं आणि हे सगळं बंद करायचं. 2 तास जेवायचं, ते पण सकाळी 12 ते 1च्या मध्ये. कधी कधी आमचं असलं काहीतरी लागलं की मग 4लाच जेवण. तर ते ठरवलं आणि मग त्यातनं थोडंसं 45 मिनिटं व्यायाम. मग 45 मिनिटाला व्यायाम मला 7-7:30ला उठायची ठरली. तिथून पुन्हा एक मला रॉबिन शर्माचा 5 AM क्लब सापडला. तिथं ठरवलं की 5च्या अगोदर उठायचं आणि असं करत करत सुरू केलं. आणि 20 म्हणजे 1 महिना साधारण जबरदस्तीनं जात. आणि आता माझी अशी हाल आहे की मागच्या आठवड्यात मी रोज 12 ते 13 किलोमीटर चालतोय सकाळी आणि संध्याकाळी 3 ते 5 किलोमीटर चालतोय. परवाचं माझं रेकॉर्ड होतं 21 किलोमीटर मी चाललो होतो आणि येऊन झोपत नाही. परत आज मी जवळजवळ 6 ते 8 तास असं तुमच्याशी बोलत राहणार आहे. आणि काल संध्याकाळी 7ला जेवलेलं. तुम्ही मस्त खाऊन पिऊन आला असणार आहे. मला आता पुढचं जेवण कधी मिळेल माहित नाही, तरी माझ्या तोंडावरचं हसू जाणार नाही. त्याला म्हणायचं डेडिकेशन. कशाचंही असू द्या, तुमच्या हातात जे डिसाईड केलेलं आहे त्याचं डेडिकेशन. तर तुम्हाला डेडिकेशन टेस्ट करायचं आहे का? होय की नाही? तर आज संध्याकाळी गेल्या किमान 2 तास, कितीला का पोहोचले, किमान 2 तास अभ्यासाला बसायचा. आणि उद्यापासून ज्या दिवशी कॉलेज नाही त्या दिवशी 12 तासाचं प्लॅनिंग असलं पाहिजे आणि ज्या दिवशी कॉलेज आहे त्या दिवशी 6 तासाचं प्लॅनिंग असलं पाहिजे. जमेल का? तर हे झालं डेडिकेशन. मग तिसरा डी कुठून येतो? तो तुम्ही जे मी म्हटलं 20 ते 22 दिवस जर तुम्ही एक गेलं, नाहीतर सर आजच्या दिवस माझा बर्थडे सोडू द्यायचा नाही, किंवा भावाचा बर्थडे, कुणाचा बहिणीचा बर्थडे, याचं लग्न आहे त्याचं लग्न, चालणार नाही.
20 दिवस कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअस. मला आठवत आहे, मला केरळला प्रेझेंटेशन होतं माझ्या एका प्रोजेक्टसाठी, तर मी रात्रभर प्रवास करून गेलो होतो. साधारण 3:30ला एअरपोर्टला पोहोचलो, तिथं फ्रेश होऊन तिथून अजून 1.5 तास प्रवास केला कोइंबतूरला. आणि मग रोंगे सर आणि मी होतो. त्यांना म्हटलं सर बसा जरा आलो. त्यांना तिथं बसवलं आणि जवळजवळ 5-5:30 वाजले होते. त्या कोइंबतूरमध्ये मी 1.5 तास वॉक करून आलो. बुडवायचं नव्हतं मला. डेडिकेशन मधला 20 दिवसाचा मला एकही खंड पडू द्यायचा नव्हता. जमेल का तुम्हाला खंड न पडू देता डेडिकेशन? मग तिसरा डी आपोआप तयार होतो. त्याचं नाव आहे डिटर्मिनेशन. काय नाव आहे त्याचं? डिटर्मिनेशन. हा डी काय करतो बघा. आता जे माझं होतंय, मला सकाळी माझा 4:30चा अलार्म असतो, मला 4:20लाच जाग येते. तसं तुमचं एकदा तुम्ही डिटर्मिनेशन मोड मध्ये गेला की तुम्हाला पुस्तक तुम्हाला आवडतं, तुम्ही पुस्तकाला ओढणार नाही. तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय करमणारच नाही. असं कधी अभ्यास करतोय, कधी एकदा 6 तास, 6 तासाचे 7 कसे होते, 7 तासाचे 8 तास कसे होते, हे तुम्हाला व्हायला लागणार आहे. समजलं? आपण रिपीट करूया. 3Dतल्या पहिला काय? डी फॉर दुसरा डी, तिसरा डी. मग ते सर म्हणणार, सर मागचे 2 वर्ष झालं मी येतोय तेच सांगतायत सर, पण काही जणांना शक्य होत नाही. होतं का? इतकं सोपं असतं तर मग सगळेच झाले असते ना मोठे. तर ह्या 3D मध्ये अजून 3 वेगळे डी येतात, ते दुश्मन असतात. आज मी 3 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पहिला काय सांगितलं? 3D. आता तुम्हाला 3 डिस्ट्रॅक्शन्स येत आहेत मला, है की नाही? माणूस कधी जन्मता वाईट असतो का? आला असा खूप प्रसिद्ध म्हणून जन्माला, असं नसतं. परत आपल्या वागणुकीतून, बिहेवियर मधून आपल्याला अडचणी येतात. त्यामुळं आपल्याला ह्या 3D अचीव्ह करताना 3 डिस्ट्रॅक्शन्स येतात. काय येतात? 3 डिस्ट्रॅक्शन्स. मला सुदैवाने मी ज्या वेळेला, जसं मी तुमच्या इतका हुशार नव्हतो, मला 12वीला थोडी कमी मार्क पडली होती आणि मी असाच थोडस भरकटलो होतो 12वीला. पुन्हा इंजिनिअरिंगला मिळवायचं म्हणून कसं बसं गेलो. त्यावेळेला मी कसं निवडलं तर बादातलं बाद कॉलेज, बादातली बाद ब्रँच. इंजिनिअरिंगला गेल्यावरती पण मला पहिल्या वर्षी 59% केमिस्ट्रीला कंडून लागला होता. सेकंड इयरला 52%. थर्ड इयरला गेल्यावरती लक्षात यायला लागला, अरे काय खरं नाही. असं जर बाहेर पडलो तर नोकरी लागणार नाही आणि मग शिकून नोकरी लागणार नाही, रोजगारला पण जाता येणार नाही. घरची काही इतकी छान परिस्थिती नव्हती. मग ठरवलं काहीतरी वेगळं करायचं आणि गेट नावाची, जशी तुम्ही जेईची प्रिपरेशन करता IITत जाण्यासाठी असते, तशी गेट नावाची परीक्षा होती. ती द्यायची का? तर बाबा नोकरी लागली नाही तर तिथं वालच्यांना स्कॉलरशिप मिळायची 3,000 रुपये. तेवढेच 2 वर्ष टळतंय आपलं, घरी काय सांगायचं नोकरी नाही लागली. म्हणून मग मी गेटची तयारी चालू केली आणि हिथं असं डिसाइड, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन वापरलं. 7 दिवस किमान 12 तासाच्या आत नाही आणि ॲव्हरेज 14 तास अभ्यास केला. पण सुदैवाने माझ्याकडे डिस्ट्रॅक्शन नव्हते आणि मला कसं बसं त्या वालचंदला मिळावं वाटत होतं. तिथं मी जवळजवळ 1 लाख लोकांमध्ये ऑल इंडिया रँक 394 आली. 94% मला मार्क ऑल इंडिया एक्झाम मध्ये मिळाले आणि मी सगळ्या IITत जायला एलिजिबल झालो. हे या 3Dचा इफेक्ट आहे. पण माझं सुदैव काय होतं की माझ्या वेळेला हे डिस्ट्रॅक्शन्स कमी होते. म्हणून समजून घ्या आपण कुठले डिस्ट्रॅक्शन आहे. पहिलं डिस्ट्रॅक्शन काय असतं? मोबाईल. व्हेरी गुड. कोण म्हटलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. पण मला अजून एक चांगली गोष्ट काय झाली माहिती का सर? हे थोडस मेन स्ट्रीम मधनं मेन सिटीत आलेल्याकडे हे डिस्ट्रॅक्शन असते. गावाकडचे लोक अजून पण मोबाईल वापरत नाहीत. किती जण आहेत आपले मित्र ज्या की मोबाईल अजून वापरत नाहीत? असा हात वर करा. बरोबर का? सगळे बघतायत, खोटं बोलायचं नाही कोणी. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचा. त्यांना पहिलं डिस्ट्रॅक्शन नाही. तुम्ही म्हणणार सर वापरत नाही की नुसता बॅगेतच असतं. पण बघा ते कसं होतं. तुम्ही कधी कुठं ह्याला प्रसूतिगृहाला गेला का? कोण
नाही, मोठ्या लोकांना माहिती असेल. असं काय असतं की अशा सगळ्या आया असतात तिथं आणि सगळ्यांची बाळं अशी पाळण्यात ठेवलेली असतात. कुणाचंही बाळ रडलं त्या प्रत्येक आईला वाटतं माझं बाळ रडतंय. तसं वर्गात कोणतर मोबाईल घेऊन येतंय, कुणाचा का मोबाईल कुंग वाजला, सगळ्यांना वाटतं माझा वाजलाय, नसलेल्याला वाटतं माझा वाजलाय. आणि मग आपलं डिस्टर्बन्स होतं आणि पुढचा अर्धा तास विचार करतो, अरे कुणाचा मेसेज असेल, ह्याचा मेसेज असेल, मिस कॉल असेल. पुढं मास्तर बोंबलतोय शिकवतोय. त्यांना वाटतं गावाकडची पोरं आहेत, काय तर बदल होईल घडेल. आणि इकडं आमच्या त्या कुंगनं किंवा कुंग नसलं तर टूर व्हायब्रेशन वाजतंय. समजतंय का तुम्हाला? कुणी इथं हृदयाचा डॉक्टर आहे का? कोण आहे का? की बाबा मोबाईल मधला फोन मिस झालाय, ऑपरेशन करायचं राहतं, मरणार आहे कोण? इतकं इमर्जन्सी काय आहे का? नाही, गोष्टी त्यांच्या त्यांच्या फ्लोने जात असतात. कुठलीही इमर्जन्सी नसते. मी दिवसभर मोबाईलवर ऑफ म्यूटवर ठेवत असतो. काय ज्याला इमर्जन्सी आहे ती हुडकत येते मला. मी डॉक्टर आहे पण PhDतला असला डॉक्टर नाही. मी कुणाचा जीव वाचवू शकणार. समजलंय का? पहिलं डिस्ट्रॅक्शन. चला आज आपण थोडस विचारूया, किती जणांना वाटतंय की ह्या मोबाईल मला प्रॉब्लेम करतोय. उद्यापासून, आज मी ह्या भाषणाचा परिणाम झालाय, उद्यापासून म्हणजे आज गेल्या बरं का, उद्यापासून म्हणजे उद्या कधीच येत नसतं. आज गेल्या मी मोबाईल घरच्याकडे फेकणार आहे आणि मोबाईल मी किमान 12वीची CETची परीक्षा संपेपर्यंत मी वापरणार नाही. त्यांनी मला आज प्रॉमिस करायला हात वर करायचा. धाडस. 1 2 3 4 5 जबरदस्ती नाही, हात खाली घेऊ शकता. 6 7 8 9 10 11 12 13 14 वाढताय 15. चला या सगळ्या 15 ते 20 लोकांसाठी एका जोरदार टाळ्या मागायचा. खूप विष आहे, तुम्हाला त्याचा कळणार नाही याचा परिणाम. तुम्ही बघा, बाजूला ठेवून बघा, त्याचे चांगले रिझल्ट येताना दिसतील, तुम्ही माझं अभिनंदन करता. पहिलं डिस्ट्रॅक्शन संपलं. मग दुसरं डिस्ट्रॅक्शन, गावाकडच्या लोकांना पहिलं नसलं तर दुसरं मात्र नक्कीच असतंय. टीव्ही. काय असतंय? टीव्ही. कशी सुरुवात होती? गेलं की बांदेकर भाऊजी येतात, है की नाही? आणि तिथून संभाजी महाराज तिथं पासून 9:30ला ते अजून येतं, चला हवा येईल. आणि अशा प्रकारे आपला वेळ जातो. तर मला वाटतंय ते दुसरं डिस्ट्रॅक्शन पण तितकंच हानिकारक आहे. आमची नाही की सर बघत नाही, मी नक्की बघत, फक्त जेवताना बघतो. हात वाळतय, पुढचा आमटी संपते तरी जेवतच होत की नाही? मी बघा 2 तास जेवतो, 15 मिनिटात जेवतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तरी माझी एनर्जी तुम्ही कधीही या माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करा. जमेल. सेकंड डिस्ट्रॅक्शन टीव्ही. किती जण टीव्ही बघत नाहीत, निदान 12वीला आहेत म्हणून? आहेत बरेच जण आहेत. ठीक आहे, गुड. त्यांच्यासाठी टाळ्या. आणि आता बघा, जसं मोबाईलला केलं होतं तसं किती जण मला आज प्रॉमिस करतायत की मी टीव्ही बघणार नाही? हात वर करा. थोडं जरा अजून कडक प्रॉमिस घ्यायचं का? कुणाची शपथ घेता? आईची घेता की बाबाची? चला हात वर करा. कोण कोण उद्यापासून, आजपासून, आज गेलं टीव्ही बघणार नाही, हात वर करा. चला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. शेवटचं डिस्ट्रॅक्शन जे टीव्ही पण नाही, मोबाईल पण नाही, त्यांना शेवटचं डिस्ट्रॅक्शन सगळ्यांना असतं. फ्रेंड्स, आपले आजूबाजूचे मित्रमंडळी. अभ्यासाला बसलो की तिथं मित्र येतात, तुमच्यासाठी रिव्हिजन दिसते. तर आजूबाजूचे मित्रमंडळी, ह्याचा बर्थडे त्याचा बर्थडे आहे म्हणून येतात आणि डिस्ट्रॅक्शन होतात. तिथं आपल्या मित्राला तर टाळता येत नाही. मग कसं करायचं? त्याला सांगायचं उद्या भेटू, आजच्या दिवस टेन्शन आलं. असं करत करत उद्या आपला CET होत, उद्या यूज द्यायचा नाही. असं केलं तरच आपल्याला
हे शक्य आहे आपलं ठरवलेलं. नाहीतर मग कथनी आणि करणीमध्ये अंतर येते. कथनी आणि करणीमध्ये अंतर. मग तुम्ही म्हणणार सर हे तुम्हाला कसं शक्य झालं? आम्हाला खूप अवघड वाटतंय. तर हे सगळं शक्य होण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतंय जीवनामध्ये? कुणालाही काही शक्य आहे माझ्या दृष्टीने. तर त्याच्यासाठी फक्त तुमचं मोटिवेशन, प्रेरणा किती मोठी आहे त्याच्यावरती तुम्हाला ही एनर्जी. कारण मी म्हणतो हे जे आता मी बोलतोय हे एका गाडीचे पार्ट आहेत. छोटे 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 पार्ट आहेत. हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अभ्यासात शिकता ते. मग हे जे टूल्स वापरतात हे सगळे काय गाडीचे पार्ट आहेत. पण मुख्य पार्ट जो पेट्रोल भरायला लागतं ती गाडी पळायला ते म्हणजे मोटिवेशन. मग तुम्ही म्हणणार आम्ही मोटिवेट कसं व्हायचं? तर मी सांगणार आहे. 2 प्रकारचं मोटिवेशन असतं. पहिलं म्हणजे ग्लोबल मोटिवेशन. कुठलं मोटिवेशन? सगळ्यांचं सेम असतंय. म्हणजे काय मगाचे विचारलं आपण किती जणांना मोठं व्हायचंय. मग आपण हात वर करायला लावलं. परत एकदा विचारा किती जणांना मोठं व्हायचंय? सगळ्यांना मोठं व्हायचंय. सगळ्यांना कधीच म्हणायचं नाही. स्वार्थी वा म्हणत असतो. कोणाला मोठं व्हायचंय? मला मोठं व्हायचं. नाहीतर पुढारी व्हायचा जे म्हणतात सगळ्यांना मोठं व्हायचंय ते म्हणजे कुणाचीच जबाबदारी नाही. ज्यावेळेला मी मला म्हणायला लागतं त्यावेळेला माझी जबाबदारी आहे. पण हे मोटिवेशन तितकं आपल्या हृदयाच्या जवळ नसतंय. काय सगळेच मोठे होते काय करायचं मोठं. पण आपलं पर्सनल मोटिवेशन एक असतंय. म्हणजे काय असतंय पर्सनल मोटिवेशन? उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्याकडच्या इकडच्या दिद्या बसलेल्या आहेत. त्यांना कोणी तर म्हणत असतं त्यांच्या घरात भाऊ असतोय त्याला जास्त महत्व दिलं जात आहे. त्याला कुठं तर जमल तसं पाठवलं जातं वगैरे असं काहीतरी असतं. आता नाही सर्वेचा पालक सगळे सुज्ञ दिदी लाडकी असते. तर ते मोटिवेशन असू शकतं. किंवा कुठं तर आई शिकलेली नसते. जशी माझी आई शिकली नव्हती. वर्गात 9वी पर्यंत टॉपर होती पण तिला शिकता आलं नाही म्हणून तिने जिद्दीनं आम्हाला शिकवलं. तसं एखाद्याची आई शिकलेली नसते, वडील शिकलेला नसतं, त्यांना वाटत असतं शिकावं माझं राहून गेलं पोरानं शिकावं. हे मोटिवेशन असू शकतं. कुणाला वाटतं की काहीतरी पिढीच्या दारिद्र्य आपल्या घरामध्ये ह्या दारिद्र्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी मग मला काहीतरी केलं पाहिजे. हे असं तुमचं पर्सनल मोटिवेशन शोधून काढा. आणि तुम्ही म्हणाल हे आयुष्यभर सेम मोटिवेशन असतं का? नाही. हे दरवर्षी बदलू शकतं. जसं मग मी सांगितलं मला मोठं व्हायला काय मोटिवेशन होतं तर साधं त्या वाचनला ऍडमिशन मिळावं जेणेकरून नोकरी नाही लागली तर तेवढं 3000. आणि आपल्यालाच आपली ताकद माहित नसते. मला इतके मार्क पडले की मी IIT जायला इलिजिबल झालो आणि IIT गुवाहाटी कुठे आहे माहितीये ना आसाममध्ये. तिकडे M.Tech करायला गेलो. त्याच्यानंतर PhD करायला गेलो. त्याच्यानंतर अमेरिकन कंपनीत 8 महिने जॉब केला. तो जॉब माझा ज्यावेळेला मला अमेरिकेत जायची संधी आली तो सोडून मी साऊथ कोरियाला 1.5 वर्ष राहिलो तिथं. आणि मागचे जवळजवळ 11-12 वर्ष इथं मी आहे. माझे जवळजवळ 6 PhD स्टुडंट बाहेर पडलेले आहेत. जवळजवळ 7 कोटीचे मी संशोधन निधी आणले. छोट्या गावी येऊन सुद्धा मी चांगलं काम केलं. मला त्याचा आनंद आहे. तुमच्यासारख्या मित्रांबरोबर गप्पा मारायला भेटतात. त्यातले कोणी मोठे झाले तर मला एखादा पेढा आणून देते. पण ह्या मोटिवेशन वरती पण अजून 3 लोक असतात ते विरजण घालते. तेवढे अजून एक 3 सांगूय. ते 3 लोक आपल्याला विरजण घालत असतात. कोण असतात माहितीये का? तर पहिला आपण शोधूया पहिलं कोण असतंय. परत एकदा मी प्रश्न विचारतो मला किती जणांना मोठं व्हायचंय हात वर करा. काही एकच प्रश्न 3दा विचारतात सर. बघा आता सगळ्यांचा हात वर चाललाय पण मगा इथनं हळूहळू मागच्या पेजवाल्याचा पहिल्यांदा हात वर घेतला. का? कोणच बघत नव्हतं. खरं आहे की खोटं आहे? का खरंच तुम्ही मोटिवेटेड होता? काय होतं पहिला आपण हात आपला खाली वळतो. खरं मोठं व्हायचं नव्हतं का तुम्हाला? व्हायचं होतं. तरी मीच माझा हात ओढत होतो. म्हणजे पहिला शत्रू कोण आहे? आपण स्वतः. न्यूनगंडानं पछाडलेलं असतं. मला तर मी खर्डीतनं आलो होतो. माझी मराठी शुद्ध नव्हती. मी ग्रामीण भागातला असल्याचं मला कायम भीती वाटायची. इंग्लिश येत नव्हतं. या सगळ्या गोष्टी असताना
मला किती दडपण आलं असेल, मी किती मागे राहिलो असेल. पण जे माझ्यासाठी निगेटिव्ह होतं, मी आयुष्यात पुढे जाऊन त्याला पॉझिटिव्ह केलं. मी इथं आल्यानंतर मी संशोधन निधी लिहिला, ग्रामीण भागाच्या विकासासाठी संशोधन निधी पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाकडे लिहिलं. आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्यात मी होतो एक कलाकार, बघितला ना. तर त्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी म्हणून निधी पाहिजे म्हणून ज्या गोष्टीची मला लाज वाटत होती, आणि मी आपण गावात जन्माला आलो त्यामुळे आपण मागं राहिलो असं वाटत होतं, त्याचं मी भांडवल केलं आणि 4.5 कोटीचा निधी आणला. म्हणजे तुमच्या ज्या ज्या विकनेस आहेत त्या शोधून काढा आणि त्याला कसं स्ट्रेंथ म्हणून प्रोजेक्ट करता येतंय ते बघता येतंय का बघा. पहिला शत्रू कोण आहे हो? आपण स्वतः. त्याला मारायचं. परत एकदा तोच प्रश्न, किती जणांना मोठं व्हायचं? झटक्याला हात वर गेला पाहिजे. त्या शत्रूवरती आपल्याला मात करायची. दुसरा शत्रू कोण होता? जसं मी मागा सांगितलं, मागच्या मित्राचा हात पटकन वर गेला, पण पुढं जसं जसं येईल तसं ह्याला लय टेन्शन होतं. अख्ख्या अब्रू सांभाळायचं काम ह्यांच्याकडेच दिलं. बरोबर आहे की नाही? बघितलं तर काय म्हणतील, हात वर केले, सर पण बघताय. तर दुसरा शत्रू कोण आहे? आपले आजूबाजूचे मित्र, नातेवाईक. एवढंच नाही तर आई वडील सुद्धा. जसं मागाचा शत्रू काय म्हणत होता आपला? ते म्हणत आहे, आपण इतक्या छोट्या गावात ना आलोय, आटपाडीत ना आलोय, मरोडेत ना आलोय, अंकुलीत ना आलोय, कोणी झालंय का IIT गेलंय का? एक जण जात आहे, आपण कुठं जात? आपला पाय आपणच ओढला तिथं. दुसरा, जसं लहान मुलं असते बघा, 4वी 5वी 3रीत असताना ते मोठ्याने येऊन सांगतात कलेक्टर होणार, कलेक्टर होणार, आणि मग त्याला बोलवतात नातेवाईक, 2 रुपये देतील आणि म्हण काय होणार, तू काय होणार? कलेक्टर होणार. आणि मग सगळे फिदी फिदी असतात त्याच्यावरती. मग त्या लहान मुलाला वाटायला लागतं, आयला कलेक्टर होणं इतकंच अवघड आहे का? आपण काय तर चूक तर नाही करत कलेक्टर होणार नाही म्हणून. तसं काहीच आपल्या जीवनामध्ये व्हायला लागतं. मला ज्या वेळेला मी गेट एक्झामचा फॉर्म, ऑल इंडिया एक्झामचा फॉर्म भरला, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला, त्यावेळेला मी अशा कॉलेजमध्ये होते की जिथं आपल्याकडे 2nd इयर पासूनच त्याची तयारी करतात. पण मी अशा कॉलेजमध्ये होतो की तिथं मी फॉर्म भरल्यावर वर्गातले माझ्यावरती हसत होते आणि माकड दाखवतात तसे दाखवत होते, हो काय गेटचा फॉर्म भरला. आणि पुन्हा काय त्यातले तज्ञ माकड असतात ना, ते अभ्यास करतात कशाला लागतं गेट, IITत जायला. मग त्याने म्हणत होते चेष्टा करायला माझी, कुठल्या IITत जाणार, कुठल्या IITत जाणार. पण तोपर्यंत मी इतका निर्लज्ज झालतो, आयुष्यात मोठं व्हायचं तर निर्लज्ज व्हायला लागतं. तर मी इतका निर्लज्ज झालतो की मी म्हटलं ज्या वेळेला स्कोअर येईल त्यावेळेला मी ठरवेल. आणि म्हणतात ना, कधी कधी आपल्या जिभेवरती सरस्वती येते, आपण बोलतो ते खरं होतं. आणि माझ्या आयुष्यात तसंच झालं. तर त्याला, तुम्हाला ह्या दुसऱ्या शत्रूला पण मारायला शिकलं पाहिजे. आपल्याला आपली स्ट्रेंथ माहीत नसते कधी कधी, पण आपण कष्ट करत राहायचं असते, आपोआपच ती स्ट्रेंथ जागृत होते. शेवटचा शत्रू, सगळ्या आलेल्या शिक्षकांची माफी मागून, शेवटचा शत्रू कोण असतो? काय सांगताय? पुढच्या वेळेला आणणारच नाही म्हणजे. मी पण शिक्षक आहे, त्यामुळे मी तितक्याच धाडसानं बोलू शकतो. मला आठवतंय, म्हणजे कारण मी मग आयुष्यात ठरवलं की आपल्या बरोबर जे झालंय ते दुसऱ्या बरोबर करायचं नाही. मला आठवतंय, मी नाव घेऊन पण सांगतो की मला हौशेन आईने टाकलं की बाबा KBP ला शिकणार नाही म्हणून सोलापूरला वारचंदला टाकलं. त्यावेळेला मोठी ट्युशन होती केशव शिंदे सरांची, तिथं मला ट्युशनला टाकलं. पहाटे 5ला जायला लागायचं ट्युशनला. तुम्हाला असं किती काय रात्रभर थोडं जागलेलो हॉस्टेलला दंगा केल्यावर वगैरे, आणि पुन्हा पहाटे 5ला जायचं. त्या अशोक चौकातून इकडं कुठलं रणभवनच्या तिथपर्यंत सायकल, तसली जाचणारी सायकल होती, खरपटाक करत करत गेल्यावरती इतकं दमून जायचं की झोपायची सारखी पेंग घ्यायची. एकदा शिंदे सरांनी बघितलं पेंगतय म्हटल्यावरती, त्यांचा 300 मुलांचा क्लास असायचा, एका वर्गात 300-300. त्यातनं त्यांनी बघितलं, पुढं बोलवलं
म्हणले तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? आता मला सांग, तुम्हाला कळत असेल, तुम्ही जरा सुज्ञ लोक आहात. पण आम्ही एकतर त्या खर्डीतनं 10वी पर्यंत कधी पंढरपूर बघितलेलं नाही. म्हणलं फोटो काढाय त्या फॉर्म भरायच्या, त्याच्यावर तर लावा आणतील पंढरपूरला. ते पण केलं नाही. गावातच फोटोग्राफर आला, त्याने तिथंच फोटो काढले, ती बी संधी गेली. फार मग 10वीची एक्झाम द्यायला आलं, त्यात कुठं पंढरपूर बघतं. अशी आमची अवस्था. आणि तिथे गेल्यावर ध्येय आणि उद्दिष्ट काय माहिती आपल्याला. मी म्हटलं सर अजून ठरवलं नाही. मग त्याने सांगितलं बघा हा माणूस ज्याला आयुष्यातली उद्दिष्ट ध्येय ठरवलं नाही, याचं आयुष्यात काहीच होणार नाही. झालं का माझं तसं? नाही. मी खूप छान मजेत माझी, तुम्हाला अजून सिरियसनेस कळणार नाही. जसं पुढे तुम्ही याल माझ्या काय डिग्री आहेत, तुम्हाला त्याचं सिरियसनेस कळेल. इतक्या मोठ्या गोष्टी करता आल्या मला आयुष्यामध्ये, इतक्या छान लोकांना भेटता आलं, बरेचसे देश फिरता आले, जवळजवळ 10 ते 15 देश मला फिरता आले, मोठ्या मोठ्या लोकांना भेटता आलं. ते माझ्या आयुष्यातली उद्दिष्ट नसता नाही. पण सगळेच असं घेतील असं नाही. आपले सर म्हणतात म्हणजे खरं असतं. शिक्का सरांनी मारलाय म्हणजे आपलं काय आयुष्यात होणार नाही. पण मी जरा उलटा होतो. तुम्ही होताय का बघा माझ्यासारखं? मी उलट्या खोपडीचा होतो. मी म्हटलं ह्या शिंदे सरांना, केशव शिंदे सरांना मी दाखवणारच. इतका मोठा होणार, इतका मोठा होणार की एक दिवस तर मला त्यांच्या पुढे खुर्ची भेटली पाहिजे. आणि परत मी मला सांगितलं तसं माझ्या पण डोक्यात पण सरस्वती होती. APJ अब्दुल कलाम सायन्स केंद्राचं उद्घाटन करायला सोलापूरला आले होते. आणि तिथं आमचे गायकवाड साहेब आहेत, आता डिप्लोमाकडे आहेत, मंत्रालयात होते. त्यांच्या कृपेनं मला पुढच्या रांगेत खुर्ची बसायला भेटली होती. आणि माझं केशव शिंदे, कोणी तर सांगितलं केशव शिंदे, मला लगे आठवलं. सर मी उठून पाया पडलो. मी नाही सांगितलं तुम्ही कसं केलं. किती जरी आपल्याशी लोक वाईट वाटली आपण मागायचं. मी म्हटलं सर तुमच्यामुळेच मी आयुष्यात मोठा झालो. कसं का असेल, निगेटिव्ह मोटिवेशन राहतं. तसं हे जे आपले शिक्षक आहेत त्यांना आपण मात करायची का? काय करायचं? मारायचं नाही. तर त्यांना असं कोणी म्हटलं हे मागच्या बेंचवरचे दंगा करते, तुमचा काय उपयोग नाही, ते जागे झाले नाही. तुम्हाला तुमचे सर म्हणत असले तर त्यांना ठरवायचं की मी इतके मार्क पाडणार, इतके मार्क पाडणार आणि स्पेशल बॉक्स त्या सरांना नेऊन देणार जे आपल्याला नाही म्हटले मोठं होणार. आणि मग ह्या आपल्या भाषणात माझं आवडलं तर मला एकच पेढा आणून द्यायला जमेल का? जमेल? तर ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं आपण थोडस क्लोजर कडे वळूया. आपल्याला मी तुम्हाला जास्त इंजिनिअरिंगचं, फार्मसीचं वगैरे मेडिकलचं सांगणार नाही. तुम्ही सुज्ञ मुलं आहात. फक्त आता 2-3 गोष्टी सांगतो क्लोजरकडे जाताना. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की सहजासहजी इंजिनिअरिंगला मिळतंय, सहजासहजी कुठं तर फार्मसीला मिळतंय, किंवा मग मेडिकलला जात असतील, तुम्ही सिरियस करत असाल तर तिथं फारच अवघड होऊन बसलेलं आहे. मग कशासाठी इतका अभ्यास करायचा असं बऱ्याचदा होऊन जातंय. किंवा माझ्या 12वीच्या मार्कावरती हे नाही, मग CETच्या फक्त पाडली तर चालते, असं होत नसतं आयुष्यात. तर तुम्ही जिद्दीनं, तुम्ही आतापर्यंत तुमचं वर्गातल्या बरोबर कॉम्पिटिशन होतं, ह्या स्पर्धा परीक्षामुळे तुमच्या हळूहळू तुम्ही ग्लोबल कॉम्पिटिशनकडे जाणार आहात. तर त्या दृष्टीनं तुम्ही बघायला चालू करा. आतापर्यंत जे केलेलं आहे ते गंगेला मिळालं करा. आजपासूनचा आपला दिवस असं ठरवा. बऱ्याचदा असं होतं आपल्याला आयुष्यामध्ये 2 गोष्टी होतात. मी आपला युगो आपल्यावरती हावी होतो. मी म्हणणार आहे युगो सोडून द्या, कारण युगो सोडला तर आपल्याला ते संन्याशीची कपडे घालायला लागेल, तसं आपल्याला जमणार नाही या सांसारिक जगामध्ये. तर युगो कंट्रोल कसं करायचं आणि अजून एक 2-3 अभ्यासाचे टिप्स मी सांगतो आणि मग आपण प्रोजेक्टकडे जाऊया. युगो कंट्रोल कसा करायचा म्हणजे काय? युगो काय करतो आपल्याला? बऱ्याचदा आपला युगो कधी कधी लो होतो किंवा युगो कधी कधी हाय होतो. लो होतो म्हणजे काय? मग जसं म्हटलं न्यूनगंडाने पचायला, इतक्या छोट्या जागनं आलोय, मला रिसोर्सेस नाही, मला ह्या गोष्टी नाही, माझं काहीच नाही आयुष्यात. आपल्याला युगो किंवा मला येतच नाही असं वाटायला लागतं. ज्या वेळेला आपला युगो डाऊन होतो त्यावेळेला आपण खाली बघायचं. काय करायचं? युगो कमी झाल्यावरती कुठं बघायचं? खाली बघायचं. मी सांगतो का बघायचं.
आणि युगो जास्त झाला, उगीच वर्गात टॉपर असतोय, मार्क पडत असते, पैकीच्या पैकी पडत असते, मग माझ्या इतकं हुशार कसं ना, आज सराव कसं काय आडवं करतो बघा. असं युगो ज्या वेळेला जास्त होतोय त्यावेळेला काय करायचं, वरती बघायचं. काय करायचं, वरती बघायचं. बऱ्याच जणांना कळलं असेल, खाली का बघायचं, आपल्यापेक्षा फार अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत. आपल्यापेक्षा काही लोकांना शाळेतच जाता येत नाही, काही लोकांना शिकतच भेटत नाही, काही लोकांना 2 वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही, कुपोषण आहे. इतक्यापेक्षा आपली परिस्थिती कितीतरी चांगली आहे की नाही? का नाही वाटत तुम्हाला तुमची परिस्थिती चांगली आहे की नाही? आणि मग ज्या वेळेला युगो जास्त होते त्यावेळेला वर बघायचं, दिल्ली बहुत दूर आहे, अजून बरेच. इतका मी जर शहाणा असेल तर दाखवून करून बोलायचं कशाला तोंडाला, वरती बघायचं. लगेच झरकन आपला युगो खाली येतो आणि मग आपला युगो बॅलन्स राहतो. एकदा युगो बॅलन्स झाला की मग तुमच्या अभ्यासावरती अजून कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठीचे मी 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो. ठीक आहे? 3 गोष्टी म्हणजे काय? एक म्हणजे शॉर्ट नोट बनवणं. तुमच्या बऱ्याच NCERTची जी पुस्तकं आहेत किंवा तुमच्या, मला माहित नाही, जी स्टेट बोर्डची पुस्तकं बघितलंय पण मी जे NCERTची पुस्तकं बघतो त्यात ते आहे. आणि दुसरं म्हणजे फ्लो चार्ट्स बनवणं आणि तिसरं म्हणजे मेडिटेशन. ह्या 3 मुद्दे सांगणार आहे. पहिलं म्हणजे शॉर्ट नोट बनवणं. बघा कसं आहे, आपला मेंदू कसा काम करतो आपण समजून घेऊया आणि मग तुम्हाला ह्या 3 गोष्टी तुम्हाला पटतील. कारण मी शास्त्रज्ञ आहे, मी पुढारी नाही. पुढाऱ्याला आला विदाउट पुरावा, विदाउट डेटा काही बोलू शकणार नाही. मला शास्त्रज्ञ म्हणून जे बोलतोय ते प्रूव्ह करायला लागतं. कारण पहिली गोष्ट, आपला मेंदू कसा काम करतो. आपला मेंदू CPU सारखा काम करत नाही. CPU माहिती आहे तुम्हाला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि दुसरा असतो ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तर ते काय करतो, CPU बीट बाय बीट, आपल्याला चित्र बघायला कम्प्युटर एक 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 बीट बघतो CPU न काम करायचं असेल तर, आणि स्कॅन करतो तुम्हाला. आणि ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट पिक्चर वरती काम करतो. तसा आपला मेंदू पिक्चर वरती काम करतो. म्हणजे एकदा आपल्या शेजारी मित्र आहेत, त्यांनी एकदा डोक्यात मित्राची इमेज ठेवली की उद्या नुसतं बघायचं, ते काय असं डिटेल मध्ये बघतो का, नाक कसं आहे, तोंड कसं आहे, डोळा, हा मग हा माझा मित्र असं ओळखतो का, नाही. मित्र म्हणल्यावरती पटकन, म्हणजे मेंदू कसा काम करतो, स्टॅम्पिंग बेसवरती काम. डोक्यात नाव आलं मित्राचं की तो आहे मॅच झाला की यस करेक्ट. आणि दुसरा कसं करतो की इमेजेस स्टोअर करतो. पहिली गोष्ट मेंदू काय करतो, चित्र स्टोअर करतो, इमेजेस स्टोअर करतो. दुसरं काय करतो, स्टॅम्पिंग न काम करतो. सेम असेल तर रिस्पॉन्ड करत नाही. पण समजा या मित्रांनी रोज येतोय, त्यांनी इतकी लांब दाढी वाढवली, अशा मिशा बांधल्या, तर तुम्ही अरे काय झालं, तर काय केलं मेंदूला, तुमच्या मित्राची जी इमेज होती ती स्टॅम्प मिसमॅच झाला. आपला मित्रच आहे का बघतो, हा मित्र, अरे मग काय झालं, असा मेंदू काम करतो. बरोबर. तर याचाच फायदा आपण आपल्याला गोष्टी लक्षात ठेव. मला आठवतं मी जवळजवळ 400 ते 450 फॉर्म्युले, आमच्या जी गेट परीक्षा मी दिली त्याच्यामध्ये 150 मार्काचा पेपर असतो आणि जवळजवळ 40 विषय असतात, जे फर्स्ट इयर पासून शिकलेले ते फायनल इयर पर्यंत शिकलेले विषय असतात. तर त्यासाठी मला 400 ते 450 फॉर्म्युले पाठ करायचे होते इंजिनिअरिंगचे. तर मी काय केलं होतं, सगळे फॉर्म्युले असे माझ्या रूम मध्ये जी भाड्याने केली होती ती वेगवेगळ्या खडून लिहून ठेवले होते. आणि सकाळी 6 ते 8 मी उठायचो आणि फक्त पाठ नव्हतं परत वाचायचं. तर मला परीक्षेत असं आठवायचं, त्या फॅनच्या खाली लिहिलेला हिरव्या रंगातला फॉर्म्युला लगेचच आठवायचा, खिडकीच्या वर लिहिलेला निळ्या रंगातला फॉर्म्युला, इकडं पिवळ्या रंगातला. का तर आपला मेंदू चित्र लक्षात ठेवतो. म्हणून तुम्हाला मी सांगितलं की शॉर्ट नोट. तसं तुम्ही जर टेक्स्ट तर लक्षात पाठांतर होत असेल ठीक, अदरवाईज ज्याला पाठांतर अवघड जात आहे त्यांनी चित्राला लिंक करायचं, ते ट्री स्ट्रक्चर काढायचं, कुठं ब्लॉक डायग्राम काढायचं, कुठं सर्कल्स काढायचं. मला वाटतं शिक्षकांनी पण ते विषयाचं समरी करताना तो विषय संपल्यानंतर तशा डायग्राम्स काढल्या तर खूप सोपं होईल तुम्हाला लक्षात. जे थिअरीचे विषय आहेत, म्हणजे थोडंसं फिजिक्सची थिअरी, केमिस्ट्रीची थिअरी लक्षात ठेवताना त्या डायग्राम कसं कनेक्ट होतं वगैरे असं काढायचं. समजलं शॉर्ट नोटची. म्हणजे मग आपल्याला
लक्षात येईल. हा असं मी माझ्या मुलांना तर ऍक्शन करून सांगतो, असं असं करा मला आठवा परीक्षेत. साईड कन्व्हेन्शन सांगताना सॅगिंग हॉगिंग पोरांना आठवतं. खरंच परीक्षा झाल्यावर सांगायला येतात मला, सर तुम्हाला परीक्षेत आम्हाला हसू येत होतं पण आठवत होतं न चुकता. तर हे काहीतरी करा. म्हणजे ते पहिलं म्हणजे पिक्चोरियल शॉर्ट नोट्स म्हटलं. दुसरं फ्लोचार्ट. दुसरा कुठली गोष्ट म्हटलं? फ्लोचार्ट काढायची. म्हणजे कसं करायचं, एक छोट्या छोट्या शीट घ्यायच्या, वेगवेगळ्या कलरचे स्केच पेन करायचं. कारण आपला 12वी म्हणजे तुमचं बोरिंग करून टाकतात कधी कधी लोक. तर आपल्याला थोडस रंगबिरंगी करायचं का? तर त्यासाठी काय, मी माझ्या इतके फॉर्म्युला लक्षात राहण्याचं ते रंगबिरंगी केल्यामुळे, त्याच्यात काहीतरी नकला भरल्यामुळे, रंग भरल्यामुळे तुमचं ते काळं पांढरं निळच तेवढाच रंग असतील. त्याच्यापेक्षा मग काय करायचं, शीट घ्यायची. समजा मॅथ्स आहे तुमचं, काय पहिला सेट असेल किंवा तुमचं काय डेरिव्हेटिव्ह आहे ना चॅप्टर, डेरिव्हेटिव्हचा चॅप्टर युनिट नंबर 1, 2 काय असेल ते डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये टाइप 1 काय, टाइप 1 मग पहिला कसा ओळखायचा, त्यात 4 पॉइंट आहेत तुम्ही लिहू शकता. प्रत्येक टाइपला कसं, प्रत्येक चॅप्टर साठी एक शीट तयार करायची. मग टाइप 1 पहिला क्वेश्चन लिहायचा, हाऊ टू आयडेंटिफाय, कसं ओळखायचं. मराठीत लिहिलं तरी चालेल, कसं ओळखायचं. म्हणजे टाइप 1 आणि टाइप 2 मधला डिफरन्स तुम्हाला नाही तर परीक्षेत ओळखायलाच येणार नाही. कसं ओळखायचं. दुसरा मुद्दा काय करायचा, स्टेप टू सॉल्व, कशा सोडवायच्या स्टेप्स लिहायच्या. मराठीत लिहिल्या तरी चालतील, आपल्याला कुणाला दावायच्या नाही. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 स्टेप पद्धतीने. नुसतं मटका लागून सोडवलं तर कारकून होणार नाही. तर सर लिहिते मी सोडवलं, सर लिहिते मला कधी एकदा लिहून होईल. त्याच्यापेक्षा मला कळणं महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी स्टेप्स लिहायच्या. आणि तिसरं काय करायचं, एक सोडवलेला प्रॉब्लेम घ्यायचा. त्याच्या खाली काय लिहायचा, सोडवलेला प्रॉब्लेम लिहायचा. आणि चौथा मुद्दा काय लिहायचा, तर फरक थोडासा बदल काय होतो त्या प्रॉब्लेम मध्ये, स्लाइट व्हेरिएशन. असे 4 मुद्दे प्रत्येक टाइपचे लिहायचे. का असं करायचं, एका शीट वरती का घ्यायचं, कारण मला ह्याच्यातला आणि ह्याच्यातला, कारण मेंदू कसा लक्षात ठेवतो, आवर ब्रेन रिमेंबर्स बाय सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. म्हणजे मी ज्यावेळेला इकडं मुलं आहेत इकडं मुलं आहेत बघताना काय बघतोय, त्यांच्यातली सिमिलॅरिटी, त्यांच्यातली सिमिलॅरिटी, दोघातला डिफरन्स. पण ह्या दोघात बघताना हे दोघं सिमिलर जेंडरचे, पण मी बघता आहे की नाही डिफरन्स. मग मी अजून मग त्यातल्या सिमिलॅरिटी नंतर गर्ल्स बॉईज मधला पहिला बॉईज आहेत का, बॉईज. मग त्यातला डिफरन्स चालू होतो, नाकातला, डोळ्याचा रंग, पॅन्ट शर्ट काय असेल. तर तसं तुम्हाला मग लक्षात येईल की टाइप 1 आणि टाइप 2 मध्ये ह्या गोष्टी सेम आहेत आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. जमेल का? सोपं टेक्निक आहे, खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आणि मग तो चार्ट घ्यायचा. कुणाला मॅथ्स अवघड जातोय हात वर करा. गुड, बऱ्याच जणांना आवडत. चला तुम्हाला सोपा करूया मॅथ्स. त्यासाठी दोन गोष्टी करायच्या. हे चार्ट तर बनवणार प्रत्येकाला 3 आहेत, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं 4 बनवायच लागणार. दुसरी गोष्ट काय करायची तुम्ही, की तुमची जी सोडवलेली उदाहरणं आहेत तीच पुन्हा सोडवायची. त्या प्रत्येक टाइपची 2-2 घ्यायची. आता एकदा टाइप ठरले तुमचे, त्याच्यानंतर प्रत्येक टाइपची न बघता नाही सोडवायची. पहिल्यांदा कॉन्फिडन्स येईपर्यंत बघून सोडायची, पुन्हा अर्धा झाकून बघायची. थोडं चाललं की पुढची स्टेप जागे, बरोबर आली का पुढे करत जायचं. अशी जास्त उदाहरण करू नका, प्रत्येक टाइपची 2-2 करा पहिल्या फेजमध्ये. मग तुमचा कॉन्फिडन्स आला की तुम्ही पहिल्या पायऱ्या, बिल्डिंगच्या पायऱ्या चढायला सुरू करा. मग तुम्ही कुठं तर एव्हरेस्ट शिखराकडे जायची तयारी करायला लागणार. अरे पायऱ्या चढताना पडतोय मग म्हणतात मला कळसुबाई करायचंय, मला एव्हरेस्ट चढायचंय. जगल का? नाही. तर ते टेक्निक. दुसरं खूप महत्वाचं टेक्निक आहे, या मॅथ्स अवघडवाल्यांसाठी सांगतोय. दुसरं महत्वाचं टेक्निक आमच्या इंजिनिअरिंग मध्ये त्याला म्हणतात फेल्युअर मोड इफेक्ट अनालायसिस. काय म्हणतात त्याला? फेल्युअर मोड इफेक्ट अनालायसिस. म्हणजे फॉल्ट कुठे आहे कळलं पाहिजे. आज सकाळी तसंच झालं. मी आज सकाळी आंघोळीला पाणी गरम करत होतो, हिटर मधनं पाणी येत होतं, म्हणून मला वाटत होतं की लाईट आहे कॉन्फिडंटली. आणि बाहेर आलो इस्त्री करायला, इस्त्री घेतली तर इस्त्री गरमच होईल, कारण आज हिटरला पाणी गरम करतो याचा अर्थ लाईट आहे डोक्यात, कॉन्फिडन्स.
कुठं बघतोय लाईट गेली का? बायकोला म्हणलं आता इस्त्री खराब झाली, चला नवीन आणूया. आणि पुन्हा नीट बघितलं, लाईट दिसला, बटन दाबून लाईट गेली. बघा फॉल्ट कुठं होता? लाईट नव्हती. शोधतोय कुठं? इस्त्री फॉल्ट शोधतोय. आयुष्यभर जरी 100 इस्त्री आणल्या नवीन तरी माझा फॉल्ट निघेल का? नाही. किंवा उदाहरणार्थ इथं समजा फॅन बंद पडलाय, मी काय करणार? बटन चालू करून बघणार. मग बटन चालू केल्यावर ही लाईट आहे का बघणार. तिथं लाईटच नाही, मी आपटतोय चालेल का? मग मला मागं जायला लागेल, आमच्या डेपोत आहे का लाईट, मग मेनला आहे का, मग मधनं बघत यायला लागेल, हा इथं वायर तुटली, आता इथं जोडायची. तसंच गणिताचं कायसे आहे. तर तुम्ही तिथं अडताय तर ते कशावरती डिपेंडंट आहे. तर मग तिथं थोडंसं 8वीचं 9वीचं मागं जाऊन थोडंसं बघू शकता. खूप वेळ लागत नाही, अर्धा पाऊण तास एक्स्ट्रा लागतो. आणि ते बघितलं की मग मला वाटतं तिथं मलम लागलं की तुम्हाला आयुष्यभर ते विसरत नाही. जमेल का? 2 पॉइंट सांगितले. शेवटचा पॉइंट मी कव्हर करतो आणि आपण क्लोज करूया. त्याचं नाव आहे मेडिटेशन. कशासाठी करायचं मेडिटेशन? कारण तुम्हाला मेंदूला 2 गोष्टी करायला लागतात. कुठल्या गोष्टी करायला लागतात आठवतं का तुम्ही? मेंदूवरती आज आपण लय बोललो. कुठल्या गोष्टी करायला लागतात या प्रोसेसमध्ये? एक म्हणजे रिटेन करणं, ठेवणं, आणि दुसरं रिट्रीव्ह करणं, योग्य त्यावेळी आठवण. असं आहे का की खाल्लं वॉक केलं असं नाही. तुम्हाला तेवढाच पदार्थ काढून द्यायचा जो सगळंच तुम्ही म्हणला ध्यान. असा पडतो का प्रश्न फिजिक्स वरती 500 काय 10-15 पानाचा निबंध असा प्रश्न पडतो का? नाही. जो विचारलेल्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर मला आलं पाहिजे. योग्य नाही तर त्या अभिमन्यू की करणं, अभिमन्यू ते तिथं गेल्यावर युद्धात आठवतच नाही ती कला. किती शिकलो, किती प्रॅक्टिस केली, पण तिथं आठवतच नाही. कशामुळं? आपला मेंदू शांत राहायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन गरजेचं आहे असं मला वाटतं. थोडंसं आपण मग छान शेवट करूया. इतके मुलं आहेत, तुम्हाला मी 3 मुद्दे सांगतोय मेडिटेशनचे, आपण करूया आणि मग क्लोज करूया. त्याच्या आधीच टाळ्या वाजवा, पुन्हा आपल्याला टाळ्या. थँक यू फॉर युअर टाइम अँड पेशन्स अँड विश यू ऑल द बेस्ट. आपण मेडिटेशन साठी सगळ्यांनी डोळे झाकूया आणि मी तुम्हाला 3 मेडिटेशनच्या लेवल सांगणार आहे. रोज सकाळी तुम्ही एक 10 मिनिटं प्रॅक्टिस करायची आणि ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसताय त्यावेळेला तुम्ही हे मेडिटेशन प्रॅक्टिस करायचं. जर सुरुवातीला डोळे झाकायला त्रास होत असेल तर जबरदस्तीनं असे डोळे झाकायचे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. एव्हरीवन प्लीज क्लोज युअर आईज. 100% कुणालाही मी तिकडून गोळी मारणार नाही. डोळे झाकायचे. प्लीज क्लोज युअर आईज. फोकस ऑन युअर नॉस्ट्रिल. नाकावरती लक्ष द्यायचं आहे. आपण जन्मलोय, जिवंत आहे, याचं लक्षण काय की आपला श्वास आत येतोय आणि श्वास बाहेर जातोय. सगळ्यांनी नाकपुड्यावरती लक्ष ठेवायचं आहे. पण बऱ्याचदा आपण डिस्टर्ब असतो तर आपल्याला तो श्वास कधी कधी जाणवत नाही. ज्याला जाणवतोय त्याचं ओळखायचं की